आज 25 जून आहे. यावर्षी जूनमध्येच आत्तापर्यंत जवळजवळ 300 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. परंतु गेल्या वर्षी पाऊस कमी होता, त्यामुळं पाण्याची उपलब्धता कमी होती. होका म्हणतात की जमिनीखालचं पाणी पिकाला देणे म्हणजे हळूहळू जमिनीचं वाळवंटीकरण करणे. तर पाळेकर गुरुजी म्हणतात, सिंचन ही मानवनिर्मित कल्पना आहे, कोणतेही पीक सिंचनाचे नसते. ही सर्व संदर्भ लक्षात घेतल्यानंतर आम्हीही आमची शेती ही सध्या विना नांगरणी, विना खुरपणी, विना फवारणी, विना रसायन आहे, विना छाटणी आहे. परंतु पुढे जाऊन ती विना सिंचनही करायचं असं आम्ही नेहमी म्हणत असतो. गेल्या वर्षी पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळं जे काही ड्रीपनं आम्ही फेब्रुवारीपासून पहिला पाऊस पडेपर्यंत जे काही पाणी देतो त्यातही मग थोडीशी बचत करायची असं ठरवलं. त्यानंतर मग दरवर्षी जे काही पाणी देतो ड्रीपनं त्याच्यात जवळजवळ आम्ही गेल्या वर्षी 70% घट केली आणि फक्त 30% पाणी. असं केल्यानंतर साधारणतः काय अनुभव आले तर काही झाडं आता माझ्या काही झाडांना काय की व्यवस्थित मालने आंबे लागले, व्यवस्थित त्याला साईज आली, यील्ड पण व्यवस्थित आलं. काही झाडांना असं झालं की त्याला साईज खूप छोटी राहिली. काही झाडांना असं झालं की त्याची पानगळ झाली बऱ्यापैकी आणि ते अगदी अत्यंत स्ट्रेसमध्ये झाड आहे अशा पद्धतीनं ते त्याचं बिहेवियर होतं. काही झाडं अशी होती की जे काही मोठी झाडं, छोटी झाडं ते पूर्णपणे वाळून गेली. काही छोटी झाडं होती ती झाडंसुद्धा व्यवस्थित ह्या सगळ्या पद्धती जगितली. सर्वसाधारणपणे आपल्याला माणसाला कसं वाटतं की ही काहीतरी केल्याशिवाय काही कसं आपोआप कसं होऊ शकतं. परंतु ही जी काही निसर्ग आहे हा स्वयंपूर्ण, स्वयंपोषी, स्वयंविकाशी आहे. लाखो करोडो वर्ष हा मानवी हस्तक्षेपाशिवाय देखील याचं संवर्धन होत आलेलं आहे. त्यामुळं परंतु आपल्याला मात्र ते तसं पटत नाही. त्यामुळं आपण लगेच म्हणणार की जी झाडं मेली त्याचं कारण त्याला पाणी झालं आहे, ज्या झाडांना पानगळ झाली त्याचं कारण तेच आहे, ज्या झाडांना साईज कमी आली त्याला पाणी मिळालं. परंतु त्याच वेळेस मग काही झाडं अशी होती ना की ज्यांना सगळं व्यवस्थित होतं. मग असं काय तर त्याच्यामागचं माझं स्वतःचं म्हणणं असं आहे की माझं जे काही त्याचं आकलन झालं ते असं आहे की प्रत्येक झाड हे स्वतंत्र आहे. आणि मग आपण काय करतो, शेती आपला व्यवसाय म्हणून स्वीकारल्यामुळं सगळ्या सुखसुविधा पुरवतो. त्यामुळे जे निसर्गाचा रोग आणि किडी निर्माण करण्यामागचा उद्देश काय आहे तर पुढची पिढी सशक्त आली पाहिजे. सशक्त बीजच ह्या स्पर्धेत पुढं चाललं पाहिजे, कारण ही स्पर्धा आहे आणि त्यात टिकलं पाहिजे. त्यामुळं जे अशक्त बीज आहे ते नष्ट झालं पाहिजे. त्यामुळं मग आता ह्या आमच्या आंब्याची बाग जरी संपूर्णपणे नैसर्गिकरित्या आम्ही सांभाळलेले असले तरी देखील काही कलमात काही दोष असेल, काही तिथं त्या झाडाचा काही स्वतःची तिथल्या जमिनीचा काही प्रॉब्लेम असेल, असे विविध कारणामुळं जे काही अशक्त झाडं होती ती अशक्त झाडाला त्याच्या अडचणीची म्हणजे त्याची असणाऱ्या स्थितीच्या पट्टीत त्याला अडचणी आल्या. काही झाडं काही जास्त अडचणीत असणारी झाडं मेली, काही कमी अडचणीत असणारी झाडं किंवा अगदी गेल्या वर्षीपर्यंत आपण जे काही पाणी भरपूर देत होतो त्यामुळे त्याला त्याची सवय होती. मग काही ना तो स्ट्रेस सहन झाला नाही, त्यामुळे त्याला पानगळ झाली आणि त्याला ते सुकल्यासारखं वाटलं. त्यामुळं पाणीच हे निव्वळ त्याला कारण नसून बाकीचेही कारणं आहेत, एवढं मला सांगायचं आहे. आता ज्यानं व्यवस्थित उत्पादन दिलं, व्यवस्थित पानं राहिली, सगळंच व्यवस्थित झालं असं झाड आहे. ह्या झाडाला वर व्यवस्थित 15 किलो आंबा निघालेला आहे. बाकीची ह्याला म्हणजे पाणी कमी होतं म्हणून कुठलाही बदल ह्याच्यात झालेला नेहमी दरवर्षी असतं तसंच होतं हे झाड. आता हे झाड त्या मगाच्या झाडाच्या शेजारीच झाड आहे, परंतु याची मात्र हे पूर्णपणे त्याचं जीवन संपलं, वाळून गेलं. मग ह्याला पाणी नाही मिळालं म्हणून हे वाळलं आणि शेजारचं झाड पूर्ण उत्पादन देतं आहे. त्यामुळे त्याचा पाण्याचा आणि त्याचा काय अर्थार्थी संबंध नाही हे सिद्ध होतं.
ही संपूर्णपणे कोरडवाहू हळद आहे. 2-3 वर्षापूर्वी लावलेली आहे. दरवर्षी ते पावसाळा संपला का उन्हाळा सुरू होताच ती सुप्तावस्थेत जाते आणि पुढच्या वर्षी पाऊस पडताच ती परत जोमानं फुलते. आता हे झाड ज्याला उन्हाळ्यात भरपूर जुनी सगळी पानं गळून गेली होती, झाड सुकल्यासारखं वाटत होतं, परंतु ते जगलेलं आहे आणि आता मात्र त्याला पावसानंतर भरपूर फूट आलेली आहे. त्यामुळं याचं कामकाज अगदी व्यवस्थित झालेलं आहे असं दिसतं आहे. त्याच वेळेस त्याच्या शेजारी की जे झाड वाळून गेलेलं आहे ते दिसतं आहे. आता हेही झाड आपण पाहू शकतो की याच्यावर अत्यंत कमी पालवी जुनी राहिलेली आहे. बाकीची सर्व पालवी गळून गेलेली आहे आणि आता नवीन झाड ते फुटायला लागले आहे. पण ते अत्यंत विरळ पालवी दिसतीच आहे, परंतु ते सुद्धा व्यवस्थितरित्या आता काम त्यानं चालू केलेलं आहे. त्याला आता भरपूर पालवी येईल. त्याच वेळेस त्याच्या शेजारीच झाड आहे जे पूर्ण जळून गेलेलं आहे. त्याच्या शेजारी पलीकडं एक आहे, त्याचीही पानं खूप कमी होती, त्याला जुनी पानं सगळी गळून गेली होती. आता नवीन पानं त्याला आलेली आहेत. ते आता व्यवस्थित त्याचं कामकाज सुरू झालेलं आहे.